स्पीडअप घ्या, यामधून जो जिंकणार तो फाईट करणार आहे. लक्षात घ्या, जास्त वेग घ्यायचं नाहीये. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण बघतोय. चांगला खेळ या मॅच मध्ये दाखवावा लागेल. ग्रीन सिग्नल पंचांचा. ही मॅच महत्वाची आहे, ही मॅच इम्पॉर्टंट आहे. ही मॅच दोघांसाठी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. यामधून जो जिंकणार तो फायनल मध्ये प्रवेश. सेमीफायनलचा सामना. पहिला बॉल. शुभेच्छा दोन्ही टीमला. पहिला बॉल उंच. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे. झेल पहा, हे क्रिकेट मध्ये बघा झेल किती महत्वाचा होता. बकासूरचा झेल ड्रॉप म्हणजे कुठेतरी टीम मानाईच्या वाडी संघानं या मॅच मध्ये मॅच सोडली की काय? नाही, अजून क्रिकेट संपलं नाहीये गणेश. टीम मानाईचे वाडी संघ देखील चांगला आहे. इथून पहा, हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही देखील होऊ शकतं. काटा बदलेल, कोण बदलेल. गोलंदाजी चांगली आता इथून करावी लागेल आणि इथून चांगला टप्पा या मॅच मध्ये दाखवावा लागेल. हे क्रिकेट आणि क्रिकेट नक्कीच आपल्याला बघायला मिळतं. चांगला खेळ इथून करायचा या मॅच मध्ये. आपण बघायला गेलं तर चांगला धावा या मॅच मध्ये कराव्या लागतील. इथून आपण आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक येतो. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल बघता बघता इथे मिळेल फक्त एक सिंगल. बकासूरचा झेल फार इम्पॉर्टंट होता आणि क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही झेल घेता तेव्हा कॉल देणं क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. धावा येणं फार गरजेचं आहे. धावा येणं या क्रिकेटमध्ये फार म्हणजे फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो हलका त्यानं फक्त कट केला. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरून येतोय. एक सिंगल फक्त इथे मिळेल. धावा येणं फार गरजेचं आहे मॅच मध्ये. आपण जर बघायला गेलं ना, इथून दोघांसाठी हा इम्पॉर्टंट आहे सामना, कारण दोघांनी देखील इथून जर एकाने देखील बाजी मारली ना तर फायनल मध्ये प्रवेश. पुन्हा एकदा विजय. हा बॉल सुरेख होता. क्षेत्ररक्षक आहे, थोडस क्षेत्ररक्षण खराब. एक सिंगल मिळाली आहे. गोलंदाजी विजयनं आता मात्र या मॅच मध्ये चांगली केली आहे. बॉल झाले आतापर्यंत बघायला गेलं तर 4 धावसंख्या. धावफलकावरती 4 आणि अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक. हार्ड लक टीम आटोली आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा कमी पडला. इथून चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. टू टू गो. हा बॉल देखील हेलिकॉप्टर स्टाईल उडवायचा होता. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. पहा, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल मिळाली आहे. चांगली गोलंदाजी झाली आहे विजयची. इथून बॉल झाले 5. 1 टू गो. शेवटचा बॉल असेल. इथून शेवटच्या बॉलवरती कितपत धावा येणार आपण जरूर बघणार आहोत, कारण गोलंदाजी सुरेख केली. फक्त 5 धावा खर्च केल्यात. हा बॉल उडवला, मात्र धावा फक्त असतील. एक सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती 6 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्या. गोलंदाज विजय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. काय गोलंदाजी आहे, काय टप्पा आहे, काय गोलंदाजी. आता 12 बॉल मध्ये कितपत धावा खर्च करणार टीम मानेची वाडी संघ. गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये प्रतीकचा वापर जरूर केला जाईल. एक चांगला गोलंदाज आहे आणि स्ट्राईक एंडला फलंदाज तो असेल आपण सागर आणि नॉनस्ट्राईक एंडला बक्कासूर. चांगला बॅटर आता शांत ठेवलाय, कारण गोलंदाजी विजयनं चांगली केली आहे. इथून या मॅच मध्ये 2 ओव्हरचा खेळ शिल्लक. अतिशय चांगलं लाईव्ह कास्ट नक्कीच आपण बघतोय. फार अशी मेहनत आणि लाईव्ह म्हटलं तर अर्थातच चांगलं असं लाईव्ह कास्टिंगच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेसाठी जरूर दिलं जातं. 2 पंच एवढ्या तळपत्या उन्हामध्ये अतिशय चांगलं काम करत असताना आपण संदीप पाटील सिंग सरांना देखील बघतोय. अतिशय चांगलं असं त्यांचं 2 एक ऑफिशियल पंचायत. वेलकम गणेश दादा, स्वागत आहे तुमचं देखील. एक चांगला खेळ त्यांच्या देखील माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. ती माटोली या दीपक तुमचं देखील सरचे स्वागत. नामदेव तुला पूर्णपणे बॅक फुटलाय. नक्कीच ओपनिंगला यावं अशी आमची जरूर इच्छा असेल. एक चांगला खेळाडू आहे, आता कुठेतरी शांत आहे. हा बॉल नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. जास्त बाहेर आहे की काय? हो, पंच सांगतायत. हा वाईटची खून आमच्यापर्यंत जरूर पंचांनी केली. दोन्ही आज जरूर खुलले गेले पंचांनी. पंच आपले एक अतिशय मगाशीच उल्लेख केला, अनुभवी पंच आहेत. एक चांगले पंच आहेत. चांगलं क्रिकेट नेशनच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळतं आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. बॅटची कडा, चेंडू जास्त उडला. त्यानंतर क्षेत्ररक्षक आपण बघतो धावा येणं फार इथून गरजेचं. रन झाले आतापर्यंत ते मात्र धावा धावफलकावरती 8 अँड स्कोर बोर्ड. 8 धावा धावफलकावरती आहेत.
या मॅच मध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत. चांगली टफ फाईट मैदानाच्या आतमध्ये देत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो. हा बॉल देखील सुरेख मोठ्या फटक्यांपासून दोघांनी देखील वंचित ठेवलाय. पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्या. वाईट बॉल. पंचांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला. हा वाईट बॉल आहे. पंच आम्हाला सांगतात. एक बॉलचा खेळ झाला. पुन्हा एकदा प्रति बॉलिंग मार्क वरती. हा बॉल फलंदाज पात विकेटचं पतन. फलंदाजाला माघारी परतावा लागेल. वाईट प्लस विकेट आणि इथून फलंदाज माघारी परततोय. सागर एक चांगला बॅटर मैदानाच्या बाहेर. दहा धाव. एकच बॉल झाला आतापर्यंत. एक विकेट देखील घेतल्या. प्रतीकला चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. चांगला क्रिकेट दाखवावं लागेल. पुन्हा एकदा फुल केला. सक्सेसफुल चेंडूला पाठवला. या खेळाडूचं रेकॉर्ड आहे. या खेळाडूने 6 बॉल 6 षटकार देखील ठोकल्यात. तो स्ट्राईक एंडला फलंदाज श्रेयसला विसरून चालणार नाहीये. 6 बॉल 6 षटकार टीम आटोली विरुद्ध ठोकलेत. ते मात्र नामदेवला आणि तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. आता धावा येत आहे. सांगतोय सागर खेळला नाही म्हणून काय झालं. मी माझ्या संघासाठी धावा बनवणार आणि इथून धावा आल्यात. आणि या मॅच मध्ये धावसंख्या फलकाप्रती 16 बॉलची मागणी केली आहे. जुना चेंडू लगेचच द्यायचा आहे. रन झाले आतापर्यंत 16 रन झाले मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा चेंडू उंच गेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिचे. फलंदाज बाद. विकेटचं पतन आणि इथून माघारी परतावा लागेल. श्रेयसला टिक फॉर टॅक तसाच तसे उत्तर दिलंय. वेलकम आमचे अध्यक्ष. सुस्वागतम. आमचे जरूर आपल्याला पाहायला मिळतात बबनजी वरंडे साहेब. वेलकम. तुमचं देखील स्वागत. नितीनजी शिंदे वेलकम. आदरणीय नितीन दादा शिंदे तुमचं देखील स्वागत आहे. बॉल झाले आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. एक विकेट देखील गेलाय. अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. आदरणीय नितीनजी शिंदे साहेब नवी मुंबई पत्रकार वेलकम दादा. तुमचं देखील सहर्ष स्वागत आपल्याला जरूर पाहायला मिळतं. शंकरजी चोरगे यांचं देखील सहर्ष स्वागत. बॉल आपण जरूर बघायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती 17 बॉल झाले आतापर्यंत 4 टू गो. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉल मध्ये किती धावा प्रतीक खर्च करणार आहे. कारण आपण बघत असताना विजयने फक्त 6 धावा खर्च केल्या. अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र श्रेयस सारख्या खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. टू गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार. बॉल जास्त बाहेर गेला. थोडासा दबाव आहे कारण बकासूर सारखा खेळाडू स्ट्राईक एंडला. त्याला देखील माहिती आहे. वाईट बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत जरूर आला. हा वाईट चेंडू आहे. धावसंख्या धावफलकावरती 18च्या घरामध्ये 2 विकेट आतापर्यंत गेल्यात. बॉल झाले आतापर्यंत 4. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. बघायला गेलं तर एक चांगलं क्रिकेट रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये एकामधून कोण देखील जिंकेल तो जाईल फायनल मध्ये. हा बॉल उचललाय. गॅप फार मोठे. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फैकी करेपर्यंत एक सिंगल जरूर मिळेल. बकासूरला शांत ठेवलाय पूर्णपणे. कारण त्याच्या बॅट मधून ना आपण बघत असतो प्रत्येक मॅच मध्ये धावा येतात. मात्र आता कुठेतरी शांत आहे. कारण मागच्या मॅच मध्ये तब्बल 45 धावा बनवल्या आणि कुठेतरी 5 धावेने कमी पडला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडी बात शांत आहे. धावा 19. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला आपण बघतोय. हलक्या हाताने खेळू काढलाय. रनआउटची संधी. फेकी जर चांगली झाली असती तर विकेट मिळाली असती. बॉलिंग एंडला जर फेकला असता तर जरूर विकेट मिळाली असती. इथून प्रतीक ओव्हर नंबर दुसरी देखील संपलं. धावा धाव फलकावरती
बघायला गेलं तर 20 धावा खर्च केल्या, इथून 14 आणि अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये काय होतंय, काय बिघडतंय, काय काटा बदलतोय, कोण बदलतोय, नवीन चेहरा बघायला मिळेल का या स्पर्धेमध्ये. आदरणीय बाळासो पवार, वेलकम दादा, तुमचं देखील सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती. तुमचं देखील मुख्य व्यासपीठावरती स्वागत आहे. आदरणीय नितीनजी शिंदे नवीन पत्रकार यांचा आपण इथे करतोय यशोदी सन्मान. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन मी आयोजकांना विनंती करतोय साहेबांचा इथे मान सन्मान सत्कार इथे करायचा आहे. पहा हे वेळेतला वेळ काढला. शंकरजी चोरगे साहेबांचा देखील इथे करायचा यशोदी सन्मान. आदरणीय आपल्याला जरूर पाहायला मिळतात, आपल्याला जरूर पाहायला मिळेल हा बॉल डिसिजन काय आहे, जास्त बाहेर आहे. पंच सांगतात वाईट +1 या 2 धावा ऍड होतील 22 आणि स्कोरबोर्ड 22 धावा. ब गटातली ही आपण बघतोय सेमीफायनलची मॅच फायनल मध्ये प्रवेश करेल. कोणता संघ? धावसंख्या 22, 6 बॉलचा खेळ शिल्लक, 6 बॉल मध्ये कितपत धावा येणार. आदरणीय शंकरजी जोरगे साहेबांचा देखील इथे करायचा यशोदी सन्मान. हा बॉल उंच गेला, क्षेत्ररक्षक तिथे आहे. पहा काय झेल घेतलाय. ज्या खेळाडूला मागच्या मॅच मध्ये इजा झाली होती तोच खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना. नवीन बॅटर अक्की एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. इथून फिल्डिंग करत असताना, अंकल क्षेत्ररक्षण, बॉलिंग करत असताना चांगलं गोलंदाजी त्याच्या माध्यमातून माननीय सन्माननीय आदरणीय बबनजी वरंडे साहेबांचा देखील इथे यशोदी सन्मान करायचा अध्यक्ष पाटीचा कन्ना मोरणा क्रिकेट असोसिएशन आपल्याला जरूर पाहायला मिळतात. त्यांचा मान सन्मान सत्कार इथे करणं फार गरजेचं आहे आणि तिथे आपण इथे मुख्य व्यासपीठावरती करतोय यशोदी सन्मान. माननीय सन्माननीय आदरणीय बाळासो पवार साहेबांचा देखील इथून करायचा यशोदी सन्मान. बॉल शिल्लक असतील 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे इथून या मॅच मध्ये. बापू गोलंदाजी मार्क वरती. हा बॉल पुन्हा एकदा पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येईल. डिसिजन येतोय. हा वाईट बॉल जास्त बाहेर राहिला. बॉल बघायला गेले तर आतापर्यंत 1 बॉल झाला. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. आपण बघायला गेलं तर 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 3 शेवटचं षटक. धावसंख्या 23 आणि स्कोरबोर्ड 23 धावा. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. बापू गोलंदाजी मार्क वरती. सेकंडला अक्की डावकुराचा खेळाडू आहे. हा बॉल उचलला अक्कीनं. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये तर 4 आकाशाच्या बाहेर धावा मिळतील 4. चौकार 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावा आल्यात. पहा गोलंदाजी थोडीशी खराब होतीये. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. धावसंख्या 27 फक्त 27. वेलकम येणाऱ्या पाहुण्यांचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत. माननीय सन्माननीय विशालजी कदम, प्रशांत कदम एक हार्ड हिटर खेळाडू आहे. चांगली खेळाडू नक्कीच त्याच्या माध्यमातून आपण दरवेळी पाहत असतो. आणि षटकार देखील आला अक्कीच्या बॅट मध्ये. मगाशी सांगितलं आपण जरूर, कारण अक्की हा बॅट्समन नाही, ऑलराऊंडर खेळाडू आहे. अतिशय चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून बघायला मिळतं. तोच अक्की मैदानाच्या आतमध्ये चांगला क्रिकेट खेळत असताना धावसंख्या तब्बल आता 6 पुढे सरकेल. ती मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. 33 धावा. हा बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. जास्त एक सिंगल आला. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. बॉल झाले आतापर्यंत 4 बॉलचा खेळ. इथून झाला 2 to go. धावसंख्या 34. 34 धावा लागल्यात. 34. 4 बॉलचा खेळ झाला. 2 to go. अजूनही 2 बॉल शिल्लक. 2 बॉल मध्ये कितपत धावा येणार. बापू गोलंदाजी मार्क वरती. हा बॉल देखील उडवलाय. गुड नॅट टेक तमाशा देख. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग षटकार. इट इज क मिळतील धावा 6. हे क्रिकेट आहे. क्रिकेटने मगाशीच सांगितलं. पहा टीम अमरकला कमी समजू नका. कधी काटा बदलतील, कधी कोण बदलतील. बॅटिंग मध्ये काही देखील होऊ शकतं. पहा 2 ओव्हर फक्त धावा होत्या 20. तब्बल झाला 40. हे क्रिकेट आहे. अजून देखील 1 बॉल शिल्लक आहे. वाईट +1. पहा धावा दिल्या पूर्णपणे. 22 धावा खर्च केल्या. गोलंदाज अजून देखील 1 चेंडू शिल्लक आहे.
इथून बापूला चांगला खेळ करावा लागेल. बॅटिंग करत असताना आता धावा बनवाव्या लागतील, कारण पहिल्या मॅच मध्ये तब्बल 46 एकटा खेळलाय आणि या मॅच मध्ये कसा खेळणार आहे. आणि या मॅच मध्ये एक चेंडू शिल्लक असेल शेवटचा. इथे मिडॉनला खेळा क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट फलंदाज बाद, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 बॅटिंग करत असताना टीम आपल्याला जरूर पाहायला मिळतं. अमरकला धाव फलकावरती झाल्या 42 आणि 43 धावेंचं लक्ष्य या मॅच मध्ये 43 या मॅच मध्ये बनवायच्यात आणि इथून आपल्याला जरूर बघायला मिळेल या मॅच मध्ये. आता मात्र 18 बॉल, पुन्हा एकदा पहिल्या मॅचचं टार्गेट सेट केलं. 43 धावेंचं लक्ष्य या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि काही मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आहेत, तर माननीय सन्माननीय आदरणीय विशालजी कदम साहेबांचा इथे आपण यशोदी सन्मान करतोय. तर मी विनंती करतील आमच्या मान्यवरांना की साहेबा जास्त पण तुम्ही इथे करायचा मान सन्मान सत्कार. विशाल कदम या दादा, तुमच्या इथे आपण यशोदी सन्मान करतोय. हे मान्यवर आपल्याला जरूर पाहायला मिळतात आणि त्यांचं मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन ते साहेबांचा आपण यशोदी सन्मान इथे करणार आहोत. तर इथे यशोदी सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. प्रशांतजी कदम यांचा देखील इथे करायचा यशोदी सन्मान. एक चांगला खेळाडू आहे, भवानेकर सर्व आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट वारंवार त्याच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतं. त्यांचा देखील इथे मुख्य व्यासपीठावरती सन्मान करायचा. भरतजी कदम साहेबांचा देखील इथे करायचा यशोदी सन्मान. मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण मुख्य व्यासपीठावरती यशोदी सन्मान जरूर करतोय. आणि इथून या मॅच मध्ये लक्ष्य 43 आहे. धावा पूर्णपणे थांबल्या होत्या. 2 ओव्हर मध्ये फक्त 20 धावा होत्या आणि आता तब्बल बनवल्या ते 23 शेवटच्या षटकामध्ये. फार मागणे ठरलं. चला सलामीची जोडी पाठवा लगेचच मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावरती झाल्या 42, 42 आणि 43 धावेंचं इथून लक्ष्य पार करायचं. ते टीम आपल्याला बघायला मिळेल. तो संघ खेळत असताना, फाईट करत असताना तो मात्र मानेचेवाडी या टीमला. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. इथून चांगला खेळ या दोन्ही मॅच मध्ये करायचा आहे दोन्ही टीम्सला. पहिलाच निलेश, पहिला बॉल वरती आक्रमकता, गुड नाईट टेक, तमाशा देख, चेंडू जाईल बॉल लाईनच्या बाहेर. धावा मिळती 6 आणि 6 धाव संख्या पुढे सरकली आहे. ते मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. षटकार ठोकला पहिल्याच बॉल वरती. लक्ष्य 43 आहे. मगाच्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये देखील 43 बनवायच्या होत्या. 12 बॉल मध्ये मॅच संपवली. वैयक्तिक 39 धावेवरती खेळला. दुसऱ्या मॅच मध्ये 26 धावा बनवल्या. या तिसऱ्या मॅच मध्ये देखील कंप्लीट करणार का? पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल जास्त बाहेर राहिलाय. पंचांचा इशारा वाईटचा. 7 धाव फलकावरती. एम एस धोनीची आठवण नक्कीच करून दिली या स्कोर बोर्डने. 7 धाव फलकावरती. बॉल झाला 1. पहिल्याच बॉल वरती आक्रमकता केली आहे. पहिल्या मॅच मध्ये 39, दुसऱ्या मॅच मध्ये 26, तिसऱ्या मॅच मध्ये कंप्लीट. किती धावा करणार? मात्र हा बॉल सुरेख चांगला टप्पा आहे. निघून गेला. टप्पा पडल्यानंतर बॉल समजला नाहीये. हा बॉल जातोय नक्कीच निर्धाव. 2 बॉलचा खेळ झाला. 4 बॉल अजूनही शिल्लक. पॉवर प्लेचं षटक निलेशच्या हातामध्ये सोपवलं. इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथून गोलंदाजी निलेशला मैदानाच्या आतमध्ये चांगली करायची आहे. हा बॉल विकेटचं पतन. टिक फॉर टॅक. जरी षटकार ठोकला ना
माझ्यामध्ये दिसतंय, माझ्यामध्ये चिकाटी आहे. काटा बदलला, कोण बदलला, गोलंदाजी सुरेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय टप्पा आहे इथून गोलंदाजी करत असताना, त्याला माहिती आहे इथून काय गोलंदाजी केली आहे, फसवलं. व्हेरिएशन असणं क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. गोलंदाजी करत असताना अतिशय चांगलं व्हेरिएशन. आपण काही अच्युती सन्मान या व्यासपीठावरती नंतर या इनिंग ब्रेक नंतर करणार आहोत. नेक्स्ट मॅच, पहिल्या मॅचचा टॉस टीम वरपेवाडी संघाचे कॅप्टन स्वतः आयोजक इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत फाईट करेल संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे. मनाई देवी स्पोर्ट्स अमरक दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहा. दोघांचे आपण इथे करणार आहोत टॉस, हे लक्षात घ्यायचं आहे. कंपल्सरी ब गटातली ही पहिली मॅच असणार. इथून जो जिंकणार तो फायनल मध्ये प्रवेश नक्कीच करणार आहे. गोलंदाज तयार निलेश. हा बॉल टफा पडल्यानंतर आपण बघतोय जास्त बाहेर राहिला, व्हाईटचा इशारा. एक झाला चांगला झेल देखील टिपला मिडॉन. आपण जरूर बघतोय अतिशय चांगला झेल. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे. जर बापूजा असताना आत्ता मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र असतं, धावा आल्या असत्या. चांगली गोलंदाजी नक्कीच निलेश. विजय मोठा फटका खेळायचा प्रयत्न, इथून एक धाव आली आहे. धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती बॉल झाले आतापर्यंत. 9 धावा धावफलकावरती बॉल झाले आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ झाला, एक विकेट गेलाय, महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर. नेक्स्ट मॅच ब गटातली पहिली श्री मानाई देवी स्पोर्ट्स अमरक आणि जय भवानी स्पोर्ट्स वरपेवाडी स्वतः आयोजक इन ऍक्शन मध्ये दिसतील या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आपण बघतो जास्त बाहेर राहिला, पुन्हा एकदा वाईट. पहा निलेश, आतापर्यंत बघायला गेलं तर 4 वाईट आल्यात. त्याला माहिती आहे महत्वाचा विकेट मिळवून दिला. थोडासा दबाव असेल कारण फायनलची मॅच, इथून जो जिंकणार तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे कारण सेमी फायनलची मॅच आहे. फुल टॉस होता, दिशा दिली, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघेल फक्त आणि फक्त एका धावेसाठी. बॉल झाले आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती. 11 स्कोर बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतं. नक्कीच या मॅच मध्ये देखील आजच्या दिवसामध्ये लाडवाडी संघ नाहीये, कुठेतरी दिसणार नाहीये कारण मागच्या वर्षी हप्त्यातला चॅम्पियन संघ रनर अप राहिला. आणि इथून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पहा एका धावेसाठी पहा किती हक्की झटतोय कारण हक्कीला माहिती आहे मी धावा बनवल्या, तिथून मला धावा थांबवायच्या आणि काय रक्षण झालं, चांगलं क्षेत्ररक्षण. आणि इथून डॉट बॉलची सांगता षटक क्रमांक इथून पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती 11. आता 12 बॉल इक्वेशन पोहोचवतो तुमच्यापर्यंत या मॅच मध्ये. 32 धावांची गरज. अखिला इथून चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. आपल्याला जरूर पाहायला मिळतंय डॉट बॉल आला, एक रन आली जरूर. 12 धावा धावफलकावरती आहे. इथून अजूनही 31 ची गरज. अक्की गोलंदाजी मार्फत स्ट्राईक एंडला विजय. फुल टॉस आहे, इथून खेळा सर बॅट आउटफील्ड फास्ट आहे, निघून जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑन आणि लॉंग ऑप्शन मधून 4 धावा. 16 धावा धावफलकावरती. लक्ष मॅच मध्ये 43 चा 43 धावा बनवायच्या. 16 आतापर्यंत लागल्यात. 43 ची गरज असताना धावसंख्या धावफलकावरती 16. चांगली फटकेबाजी विजयला इथून करावी लागेल. हा बॉल उडवला मात्र धावा फक्त मिळेल एक सिंगल. धावसंख्या 17 या मॅच मध्ये. आता मात्र 3 बॉल अजूनही शिल्लक असतील. 3 बॉलचा खेळ झालाय. ओव्हर नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. नेक्स्ट मॅच तुमच्यापर्यंत जरूर घेऊन आलो. टॉस इथे करायचा आहे. टॉस लगेच टीम वरपेवाडी संघ आणि टीम या अमरक वेळेचं बंधन करायचं आहे. जर कॅप्टन आता आले नाही तर इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आहे. टीम अमरकचे कॅप्टन लगेचच यायचं आहे. 9 बॉल 26 धावा. चला टॉस लगेच करून घ्यायचा. बॉल द्यायचा लगेचच.
चला वेळ फार घेऊ नका, अजून आपल्याला ब गेट देखील कंप्लीट करायचा, वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. हा बॉल देखील हलक्यात घेऊ काढलाय क्षेत्ररक्षक आहे इथे, एक सिंगल रन आउट मिळाला असता, जैन क्षेत्ररक्षण चांगलं केलं असतं तर विकेट जरूर मिळाला असता. इथून अमरक आणि स्वतः आयोजक वरपेवाडी संघाचा आपण इथे करतोय नाणेफेक, आपल्याला जरूर पाहायला मिळेल, चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. इथून हलक्या फटके खेळून चालणार नाहीये. टॉस कोणाच्या बाजूने? वरपेवाडी संघ टॉस विन, इलेक्ट टू फर्स्ट. बॉलिंग आहे की बॅटिंग? बॅटिंगचा डिसिजन घेतला तर टीम अमरक लगेच फिल्डिंग सजवायचं आहे, लक्षात घ्या. हा बॉल हो हो उडवलाय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर बिरकावून दिला, सुरेख फटका. 6 धावांसाठी भेटला स्लॉट मध्ये, पाठवला प्लॉट मध्ये. धावसंख्या धावफलकावरती 24-24, अजून जर एक आला मॅच बनेल. आता मात्र या मॅच मध्ये धावसंख्या धावफलकावरती 24-24. 1 टू गो, शेवटचा बॉल आहे, एखादा मोठा फटका जरूर चटका देईल. ओ अजून एक साईल, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, उत्तर दिलं फलंदाज स्ट्रायकेंडला विशाल. बॅक टू बॅक दुसरा आला, हाय हाय हँडसम, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार 30 या मॅच मध्ये बनवायचे आहेत. 13, 6 बॉल 13, कोण थांबवणार? अमरक एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती आहे, 6 मध्ये करायचे 13 धावा. नेक्स्ट मॅच टॉस झालाय, टीम जय भवानी स्पोर्ट्स वरपेवाडी टीमची बॅटिंग आहे आणि फिल्डिंग अमरक संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं हे लक्षात घ्या. त्यानंतर नवलाई स्पोर्ट्स कुंभरवाडी आणि मालाई देवी स्पोर्ट्स कुसरून हा संघ दिसेल इन ऍक्शन मध्ये. 6 बॉल 13 धावा. अमरक एक्सप्रेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थांबवलाय, इथून एक सिंगल जरूर मिळाले. आता या मॅच मध्ये 5 बॉल 12, 5 बॉल समीकरण पोहोचवतो, 2 षटकार, 5 बॉल 3 चौकार या मॅच मध्ये मारायचे आहेत. कोण जिंकेल कोण हारेल सांगू शकत नाहीये, हे क्रिकेट आहे, सेमीफायनलची मॅच आहे, इथून जो जिंकेल तो फायनल मध्ये जाणार आहे. 5 बॉल 12, विशालनं 2 बॅक टू बॅक ठोकले, अकिला ओ चांगला बॉल. अमरक एक्सप्रेस यासाठी ओळखलं जातं. 4 बॉल आणि इथून या मॅच मध्ये करायचे आहेत 12 धावा. अमरक एक्सप्रेस मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. इथून काय असेल, इथून चित्र काय आहे, या मॅच मध्ये काय होईल, काय बिघडेल? 4 बॉल 12, एखादा जर आला थोडस टेन्शन येईल, टेन्शनची मात्रा जरूर होईल. उंच गेलाय, झेल खाली स्वतः अमरक एक्सप्रेस सांगतोय झेल माझा आहे, झेल ड्रॉप. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता 3 बॉल 10 धावा कॅच सोडली आहे. आता इथून या मॅच मध्ये काय होईल, जर विशालच्या बॅट मधून जर मोठा फटका आला थोडासा घाम फुटेल, कपाळाच्या आट्या वरती होतील, कारण मॅच प्रेक्षकांना पाहिजे तशी झाली आहे. 3 बॉल 10 धावा, 3 बॉल 10 धावा, 3 बॉल 2 षटकार, 3 बॉल 1 चौकार 1 षटकार या मॅच मध्ये. वेलकम, सहर्ष स्वागत राजेंद्र चोरगे. हो हो, हा बॉल वाईट, दोन्ही हात खुल्ले केलेत. 3 बॉल 9 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. आता 3 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. आता काहीतरी वेगळं होईल या मॅच मध्ये, काटा बदलेल, कोण बदलेल. 3 बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज. हा बॉल फसला, पुन्हा एकदा झेलची शक्यता. ओ आता चुकी होणार नाहीये, फलंदाज बाद, विकेटच्या पतन. ज्या खेळाडूनं मॅच बदलली, ज्या खेळाडूनं काटा बदलला, ज्या खेळाडूनं मॅचचं चित्र बदललं होतं, आता मात्र गोलंदाजी अमरक एक्सप्रेस चांगला. वेलकम सचिनजी पाटील, दत्तात्रय सुरभा, तुमचं देखील सहर्ष स्वागत. संतोषजी मोहिते, कमिटी पूर्ण टीम उपस्थित राहिली आहे. वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. या मॅच मध्ये आता वेगळंच होईल, या मॅच मध्ये काटा बदलला, या मॅच मध्ये पूर्णपणे मॅच पलटली, या मॅच मध्ये आता काहीतरी वेगळं चित्र. 2 बॉल 9 धावा, 2 बॉल 1 षटकार, कारण थोडासा घाम जरूर फोडला अक्कीनं. 2 बॉल 2 बॅक टू बॅक आले आणि या मॅच मध्ये आता हा बॉल डॉट. आता 1 बॉल आणि
आणि इथून रन करायचे आहेत अमरक संघ. मी सांगितलं सहजी हार मानणार नाहीये आणि या मॅच मध्ये बापू आउट जर झाला नसता तर मॅच जरूर फिनिश झाली असती, मॅच जरूर चांगली झाली असती. मात्र बापू लवकर आउट झाला आणि इथून मॅच देखील बदलली आणि हो हो फायनल मध्ये गेलाय पहिला संघ. टीम अमरक संघाने बाजी मारली आणि इथून आता मात्र ब गटाला सुरुवात होईल. ब गटाची पहिली मॅच टीम अमरक अ. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा, लगेचच वेळ घ्यायचा नाहीये जास्त. आणि टीम मोरपेवाडी संघ तुम्ही लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. पहा वेळेचं बंधन, जल्लोष जरूर असेल कारण फायनल मध्ये गेलाय संघ. टीम अमरक या संघानं बाजी मारली आहे आणि इथून आता मात्र ह्या मॅच मध्ये ब गटाला होईल सुरुवात. पहिली मॅच टीम फाईट करताना आपण जरूर बघणार आहोत. तो संघ मात्र टीम वरपेवाडी आणि अमरक अ संघ जरूर आपल्याला जरूर पाहायला मिळतो. पहा बका बॅटिंग लागली नाही, थोडासा घाम हक्कीनं फोडला मात्र मॅच बदलली. अमरक एक्सप्रेस यायचा श्रीकांत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या नामदेव वेलकम, सहर्ष स्वागत तुमचं देखील